प्रेमाची गोष्ट या मालिकेत आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. कार्तिक मुक्ताच्या बेडरूममध्ये जाऊन काय पराक्रम करतो, तो तिला कशाप्रकारे स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो आणि माधवी इंद्राची कशी खिल्ली उडवते, तसेच हर्षवर्धनच्या घरी त्याचे इन्व्हेस्टर येऊन काय धिंगाणा घालतात, हे आपण ह्या भागात पाहणार आहोत. तर हा भाग पूर्ण पाहायला विसरू नका. इकडे सागरच्या घरी मुक्ताच्या आई माधवीने त्यांच्या नवीन वर्षानिमित्त पार्टी ठेवलेली असते. सर्वजण पार्टीमध्ये एन्जॉय करत असतात. पण इकडे मुक्ता तिच्या रूममध्ये तयार होत असते. तिला उलटीचा त्रास होऊन मळमळ करत असते. तितक्यात कार्तिक मुक्ताच्या रूमजवळ येतो आणि मुक्ताला लपून पाहतो ती काय करत आहे ते, आणि तिला आवाज देतो आणि म्हणतो, मुक्ता मी आत येऊ का? तेव्हा मुक्ता कार्तिकला या असं म्हणते. कार्तिक मुक्ताजवळ येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करतो आणि तिला म्हणतो की मला तुमची खूप चिंता होत आहे. तुम्ही काय हाल बनवले आहे तुमचे, मला तुमचे हे हाल पाहवत नाहीत. असं म्हणत तो रुमाल तिच्या गालावरून आणि मानेवरून फिरवतो आणि काही माझी मदत लागली तर नक्की सांगा असे म्हणतो. त्यावर मुक्ता म्हणते, ठीक आहे, मला काहीच झालेले नाही. त्यावर कार्तिक म्हणतो, काही अडचण असेल तर मी स्वातीला बोलावू का? त्यावर मुक्ता म्हणते, नको, मी ठीक आहे. त्यावर कार्तिक ठीक आहे म्हणून तिथून निघून जातो. इकडे पार्टीमध्ये सर्वजण एन्जॉय करत असतात. इंदिरा आणि तिच्या मैत्रिणी गप्पा मारत माधवीची चेष्टा करत असतात. इंदिरा म्हणते की माधवीपेक्षा लहान होऊन दाखवते. तिला वाटते की ती खूपच छान दिसते आणि सर्वजणी माधवीकडे पाहून हसतात. इकडे मुक्ता रूममधून बाहेर येतच असते की तेवढ्यात कार्तिक तिथे लिंबू पाणी घेऊन येतो आणि मुक्ताचा हात पकडून तिला आतमध्ये घेऊन जातो आणि ते लिंबू पाणी पिण्यास सांगतो आणि म्हणतो की तुमची अवस्था मला पाहवत नाही, हे लिंबू पाणी प्या म्हणजे बरे वाटेल. त्यावर मुक्ता म्हणते, नकोय मला काही. पण कार्तिक काही केल्या ऐकत नसतो. तो तिला सांगतो की तुम्हाला प्यावंच लागेल, मी तुमच्यासाठी स्वतः हाताने बनवून आणलं आहे ते. तेव्हा हे प्या म्हणजे तुम्हाला बरे वाटेल आणि मलाही. मुक्ता नको म्हणत असते. तेवढ्यात तिथे सागरची बहीण येते. तेव्हा कार्तिक लगेच मुक्ताच्या खांद्यावरचा हात बाजूला घेतो. सागरची बहीण म्हणते की जिजू तुम्ही इथे काय करताय? लगेच कार्तिक तिला म्हणतो की मी इथे बाळाचे दूध घेण्यासाठी आलो होतो, पण बघ ना तुझी भाभी कशी अस्वस्थ दिसत आहे म्हणून मी तिला लिंबू पाणी देत होतो. तेवढ्यात मुक्ता कार्तिकला म्हणते, मी तुम्हाला दूध पाहिजे होतं तर आणून दिले असते, तुम्ही का आलात? याची काय गरज होती? त्यावर कार्तिक म्हणतो, आधी आपली हालत बघा, तुम्हाला नीट उभं पण राहता येत नाही आणि दूध कशा आणणार आहेत तुम्ही? असं म्हणून कार्तिक लिंबू पाण्याचा ग्लास सागरच्या बहिणीच्या हातात देतो आणि म्हणतो, मी खाली चाललोय, तुझ्या बाबीला पाज आणि खाली सावकाश घेऊन ये. असे म्हणून तो निघून जातो. इकडे खाली माधवीची एक मैत्रीण पार्टीला आलेली असते आणि तिला फ्लॅटमध्ये पार्किंगसाठी जागा पाहिजे असते. माधवी तिला म्हणते की तुझे काम मी करून देते, पण माझं एक छोटंसं काम आहे, ते तुला करावं लागेल. माधवी तिला कानात सांगते की इंदिराला जाऊन जरा तिला टोचेल असे बोलायचे आहे. इंदिरा आणि तिच्या मैत्रिणी एका बाजूला गप्पा मारत उभ्या असतात. माधवीची मैत्रीण इंदिराजवळ जाऊन स्वातीला म्हणते की बरं झालं तू इंदिराजवळ थांबले आहे, नाहीतर मी इंदिराला ओळखूच शकले नसते. त्यावर इंदिरा म्हणते की मी एवढी फिट दिसते का? त्यावर माधवीची मैत्रीण तिला म्हणते की नाही नाही, तुम्ही एवढ्या जाड झाला आहेत की ओळखू पण येत नाहीत. जरा गोड कमी खात जा, तुमचे वजन किती वाढले ते पहा. आणि जोरजोरात हसायला लागते आणि जाऊ दे, मी मिठाई खाते असं म्हणून तिथून निघून जाते. इकडे हर्षवर्धन एका बारमध्ये बसून ड्रिंक करत असतो. तिथेच त्याची जुनी मैत्रीण पत्रकार एक जणाशी बोलत बसलेली असते. हर्षवर्धन तिला कॉल करतो पण ती उचलत नाही. हर्षवर्धन तिला सारखं कॉल करतो तेव्हा ती कॉल उचलते आणि मी बाहेर आहे असे म्हणून सांगते. चिडलेला हर्षवर्धन तिला सांगतो की तो पण तिच्या पाठीमागे बसलेला आहे. तेव्हा तो तिला म्हणतो की आता तुला माझी आठवण येत नाही का? तेव्हा हर्षवर्धन खूप रागाला जाऊन तिला उलटसुलट बोलतो. तेव्हा ती पत्रकार म्हणते की आता तुझ्याकडे पहिल्यासारखे काही राहिलेले नाही आणि माझ्या नादाला लागू नको, नाहीतर तुला असं बदनाम करेल की तू उभ्या आयुष्यात असा विचार केला पण नसेल. आणि आता मी एक प्रतिष्ठित पत्रकार आहे,
माझ्याशी नीट बोलायचं असं म्हणून तिथून निघून जाते. तेवढ्यात हर्षवर्धनला सावनीचा कॉल येतो आणि ती त्याला म्हणते की पार्टीला जायचं आहे, लवकर ये. तेव्हा हर्षवर्धन तिला म्हणतो की तुला पार्टीशिवाय दुसरं काही सुचतं का नाही. सावनी म्हणते काय झालं एवढं चिडायला. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो काही नाही, आलो. इकडे तोपर्यंत मुक्ता खाली पार्टीत येते. माधवी तिला म्हणते की तू किती सुंदर दिसत आहेस. तिथे मिहिका येते. मुक्ता तिला म्हणते की बरं झालं तू वेळेवर आलीस. कार्तिकची नजर मात्र मुक्तावरच असते. तो तिला एकटक बघत असतो. इकडे हर्षवर्धनच्या घरी त्याचे इन्व्हेस्टर त्याच्या घरी त्याची वाट बघत बसलेले असतात. ते आल्या आल्या हर्षवर्धनला म्हणतात की तुमच्या वार्षिक रिपोर्टमध्ये फक्त लॉसच आहेत. तुम्ही एका मोठ्या लँड डीलमध्ये आमचा सर्व पैसा अडकवला आहे आणि हे आम्हाला बाहेरून कळते. तुम्ही आम्हाला सांगितलं का नाही. त्यावर हर्षवर्धन म्हणतो की काही नाही, बिझनेसमध्ये उतारचढाव असतातच, लवकरच नॉर्मल होऊन जाईल आणि एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला सांगून डिस्टर्ब करायला नको म्हणून मी काही सांगितले नाही. आणि तुम्ही विसरू नका माझे नाव हर्षवर्धन आहे. मला धूळ चारायची अजून कोणाची हिंमत नाही. तेव्हा ते इन्व्हेस्टर्स म्हणतात की बस करा हर्षवर्धन, तुम्ही मोठ्या गोष्टी करण्यात खूप पटाईत आहात. आम्हाला आमचे रिटर्न्स पाहिजेत आणि इथून पुढे आम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये पैसे लावणार नाही. आम्ही इथून पुढे सागरच्या प्रोजेक्टमध्ये पैसे लावणार आहोत. ते कमीत कमी डोकं लावून तरी काम करतात. तुमच्यासारखी घमंडी नाहीत ते. असे बोलून ते तिथून निघून जातात. हर्षवर्धन खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. इकडे पार्टीमध्ये सई सागरला घेऊन मुक्ताकडे येते आणि सई मुक्ताला म्हणते की पप्पांनी आईस्क्रीम आणले आहे आणि सागरला म्हणते की पप्पा तुम्ही पण मुक्ताला आईस्क्रीम चारा. त्यावर माधवी पण मुक्ताला म्हणते खा ना, किती प्रेमाने चारत आहे तो. मुक्ता लाजते. तिला खूप छान वाटत असते. ती आईस्क्रीम आवडीने खाते. इकडे हर्षवर्धन खूप रागात असतो. सान्वी त्याला म्हणते की काय झाले इन्व्हेस्टर इतक्या रात्री का आले होते. त्यावर हर्षवर्धन म्हणतो की माझे डोके खाऊ नको, शांत रहा. त्यावर सावनी म्हणते की तुम्हाला ऑफिसमध्ये जरा जास्त टेन्शन असेल तर त्याचा राग माझ्यावर काढू नकोस. मी फक्त तुला काय झालं ते समजून घेत आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणतो की ही वेळ कायम नाही राहणार. उद्या हेच लोक माझ्या मागे फिरतील. फक्त मला एकदा मुंबईला जाऊ दे. मी एका अमेरिकन कंपनीला डिपॉझिट दिले आहे. एकदा की मला हे नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले की झाले. नंतर बघ हे जे लोक सारखं सागर करणारे आहेत त्यांना कळेल की हर्षवर्धन काय चीज आहे. आणि तू पण बॅग पॅक कर, तू पण माझ्याबरोबर मुंबईला येत आहे. त्यावर सावनी म्हणते मी तिथे येऊन काय करू. तू जाऊन मीटिंग कर आणि नंतर मला कॉल कर. मग मी आणि आदित्य येतो मुंबईला आणि तिथून पुढे आपण गोव्याला शॉर्ट ट्रिपसाठी जाऊया. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की नाही, तू पण माझ्याबरोबर मुंबईला येणार आहेस. अमेरिकन लोकांना पण बघू दे की माझ्याजवळ एक खूपसूरत इंडियन ब्युटी आहे आणि त्यांना इंडियन ब्युटी खूप आवडतात. हे कॉन्ट्रॅक्ट मला तुझ्यामुळेच मिळेल. तर आता हर्षवर्धन सावनीसोबत मिळून सागरला बेइज्जत करण्यासाठी आणखी काय नवीन प्लॅन करणार आहे. हर्षवर्धनला अमेरिकन कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट मिळेल का नाही. मुक्ता कार्तिकला त्याची लायकी दाखवेल की कार्तिकच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकेल हे आपण पुढील भागात पाहणार आहोत.